गोलमा कसा मावशी? गोलमा कसा? 40 रुपये मागतो. गोलमा चांगला आहे. मापटवर दे. चाळा की अगोदर. चाळा असा काय अजिबात नाही बघा. अजिबात बघा. हे बघा एवढा मी गोलमा ऐकलाय बघा. कोणताच नाही काय. पण गोलमा चांगला आहे. पण चक्रू करा म्हणजे 10 रुपयानी द्यायला पण येऊ दे बस. किती असते जाऊ तुम्ही? होय ते घर आहे ते आता आहे ते ह्या काकींच्या पलीकडलं. हा मग मला मी आलो तर हळी घातली असती. मी आत काहीतरी करत असतो. हळी घालून जाते मी. आता 1 महिना झाला. आता आवाज आला म्हणून म्हटलं बाहेर यावं. हा कशाला घे तू. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होईल. भात झालेला आहे आपला. गॅस बंद करत नाही. सूप थोडंसं आहे ना पायाचं ते गरम करते. कपडे उन्हात ठेवल्या त्याला म्हणजे दुसरी लावायला. कपडे किंवा उन्हात घातलेले आहेत. आता तिकडे जुनी कपड्यांची घडी करून ठेवूया. गोलमा दारावर विकायला. चला बघूया अगोदर कसला. मावशी हा इकडे येऊ. चार्लीचं की नाही दार बुड. चार्ली तो झोपलाय. कोणतरी आवाज दिला की नाही. आता ती मावशी जाताना सांगून गेली मी कवा तरी आलो की आवाज येतो. कारण आवाज दिला की नाही आमचा चार्ली भुंकतच बाहेर जाते. चावत नाही पण एवढा मोठा त्याचा आवाज आहे की नाही की ऐकूनच माणसं घाबरतात. नंतर मावशीचा आवाज आल्या अगोदर मी दार बंद केलं कारण बाहेर जाईल म्हणून. भाकरी झालेल्या आहेत माझ्या. आणि इथं आता तवा ठेवलेला गॅसवर. आणि आपण मगाशी जो गोलमा घेतलेला की नाही तर थोडासा का नाही गोलमा करून त्याला. पहिल्यांदा की नाही तव्यात असा गोलमा पहिल्यांदा भाजून घ्यायचा. थोडंसं असं खमंगपणा येतोय आपल्याला जाणवतं की आता गोलमा की नाही भाजला आहे. त्यावेळी गॅस बंद करायचा. लगेच भाजतो. जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनिटातच की नाही तवा तापला की चांगला भाजतो. थोडा
थोडासा असा कलर बदल त्याला दिसतोय की नाही. गॅस बारीक करते मी. आता का ह्यात पाणी घालून धुवून घेऊया मस्त. अजून भाकरी केलेले परात वगैरे घासायचे. अगोदर गोलमा फोडणीला टाकूया, त्यानंतर ओठावूया. तेल टाकलेलं आहे तव्यात. तेल तापलं का नाही जिरा टाकायचा, कांदा भरपूर घालायचा आणि टोमॅटो. आणि हा आता तांबूस कलर येईपर्यंत त्याने भाजून घ्यायचा. कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे. आता ह्यामध्ये कणी हळद टाकूया. आणि आता तिखट मीठ टाकायचं. तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार कसं कमी जास्त लागते तसं टाका. त्यामध्ये धुतलेला गोलमा टाकायचा. हे चांगलं कणी असं परतून घ्यायचं. ते थोडंसं आपण पाण्यात धुतल्यामुळं कणी त्यात कसं खर वगैरे असेल म्हणून पाण्यातनं धुवून काढायची. याच्यामध्ये खाताना कणी असं खरखर लागतं. त्यामुळे ते थोडंसं मऊ झालेलं असतं कणी, तर तेलामध्ये असं परतून ते कोरडं कोरडं करून घ्यायचं पहिला. तेलात भाजल तसा कलर पण आपला लाल आलेला. मग कसं थोडंसं पांढरं दिसत होतं कणी. तर आता बघा, तर आता हे आणि आता आवाज पण कसा येतो बघा तेलावर भाजले. तर आता असं झालं की नाही, आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि थोड्याशा पाण्यावरच झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर. चला बघूया जरा शिजवून. परतून 1-2 मिनिटभर अजून झाकण ठेवून घेऊया. मस्तपैकी आपल्याकडे तेल पण सुटायला लागले बाजूनं, म्हणजे आपला गोलमाने झालेला आहे तयार. पद्धतीने कधी सोपा साधा गोलमा असा करून बघा. सगळ्यात मस्त भाकरीसोबत लागतं. माझं जेवण झालेलं आहे. भांडी ओटा झालेला आहे. आता खालचं फक्त कणी ते कांदे वगैरे चिरलेलं कणी भरून घेऊया.